त्रिवार ओंकार, ईशवंदन, गुरुवंदन करूया आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिओम. तुमच्या सर्वांमधील ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. या वेळेला आपण खूप लवकर सुरुवात करतो आहोत आणि त्यामुळे इंट्रोडक्शनचं सेशन हे अगदी 15 दिवसाच्या आत आपण आयोजित केलं. गेल्या आठवड्यामध्ये सत्र 4चं जेव्हा झालं तेव्हा 100 जण जॉईन होऊ शकले आणि बाकीचे वेटिंगवर होते. त्यांना आम्हाला युट्यूबवर ट्रान्सफर करता आलं नाही, थोडी टेक्निकल अडचण आली. त्यामुळे तुम्हाला जागरूक व्हावं लागेल. अर्थात हा व्हिडिओ याचं रेकॉर्डिंग आम्ही परत अनेकांना पाठवणार आहोत. पण आता सत्र 2 मध्ये तुम्ही आलेला आहात, आता थोडंसं गांभीर्याने घ्या. याचं कारण सत्र 2चा अभ्यासक्रम हा सत्र 1 इतका सोपा नाही. अनेक जण सत्र 2ला अपियर होतात आणि MA सोडून देतात. याचं कारण असं आहे की विद्यापीठाकडनं कुठलीही पुस्तकं दिलेली नाहीत. बऱ्याच वेळा कॉलेजमधून काहीतरी थोड्याफार पुस्तकांच्या झेरॉक्स पानं काढून देतात आणि त्यामुळे सिस्टमॅटिक मटेरियल नसल्यामुळे, आणि तो सोप्या भाषेत असलं पाहिजे. अवघड भाषेत असेल आणि जे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाईल त्याचा उपयोग काय? त्या पांडित्याचा भारतीय तत्वज्ञानासाठी एक श्रीनिवास दीक्षितांचं पुस्तक आहे. तुमच्या कॉलेजमध्ये असेल ते नक्की लायब्ररीत. वाचून बघा. 2 पानं वाचल्यावर चक्कर नाही आली तर मला सांगा. चक्कर आणणारं पुस्तक आहे ते. इतकं अवघड आहे. योग वाशिष्ठ्य डॉक्टर हवी गोखलेंनी 2000 पानांचे 2 खंड त्याच्यावर लिहिले. त्यात तृतीय आणि चतुर्थ सत्राला तुम्हाला एका तृतीय सत्रात 3 सर्ग आहेत आणि चतुर्थ सत्राला 4 सर्ग आहेत. वाचा त्या पुस्तकातनं किंवा कोणतंही भाष्य घ्या. चॅलेंज देऊन मी तुम्हाला सांगतो, चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे गळती लागते द्वितीय सत्रापासून विद्यार्थ्यांना. तेव्हा असं करायचं नाही. म्हणून पहिल्यापासून गांभीर्याने घ्या. आता या वेळेला इतकी लवकर सुरुवात करण्याचं कारण असं आहे, किती असो 1 जण समोर असला तरी आम्ही व्याख्यान देऊन मोकळे होतो. कारण आम्ही आमच्या ऋषींचं काम करतोय, पतंजलींचं काम करतोय. भगवान योगेश्वराने आदेश दिला की तू योगशास्त्र समजावून सांग.
द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना. मग ते किती असो तुमच्यातले ईश्वर, त्यांना कृतज्ञतेने वंदन करून मी मला जे सांगायचं ते सांगणार. आणि हे आम्ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पाठवू, ज्यांना योग्य आणि आवश्यक वाटेल ते पुढच्या तासांना उपस्थित राहतील. ते जानेवारी पासून आपले सुरू होणार. MA योगशास्त्र. योगशास्त्र याचा हा सिलेबस इतका सुंदर आहे, पण खरोखर सत्र 2 मध्ये खूप ठासून भरलेला आहे. न्यू सिलेबस 80-20. गेल्या 4थ्या सत्राच्या सेशन मध्ये एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला 60-40 हा पूर्वी पॅटर्न होता आणि आता 80-20 आहे, मग आम्ही उत्तरं तेवढीच लिहायची का? मी सांगत असतो, आम्ही बरोबर सांगतो की किती लिहायचे, दीर्घोत्तरी किती पानं लिहायचे, 2 ते 2.5 पानं, आणि त्याला 20 मिनिटं द्यायची. आणि लघुत्तरी किती लिहायचं, 1 ते 1.25 पान. कॉलेजमध्ये, काही कॉलेजमध्ये मात्र असं सांगितलं जात असेल, जास्तीत जास्त लिहा, जास्तीत जास्त. अजिबात नाही तसं लिहायचं. तुमच्याकडनं पेपर पूर्ण होणार नाही. आम्ही जो स्कोप सांगतोय तो विद्यापीठातल्या प्राध्यापकांना, HODना विचारून सगळं ठरवून सांगतोय. त्यामुळे असंच लिहा. आता याच्यामध्ये बघा, मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचंय. आणि या MA योगशास्त्राचा अभ्यास करताना इतका सुंदर श्लोक आपण आता म्हटलो, ईशावास्य उपनिषदाचा हा शांती मंत्र आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे काय? मी तर रोज प्रार्थनेमध्ये हा श्लोक म्हणतो. या श्लोकाचा अर्थ काय? की हे ईश्वरा, तू मोठं पूर्ण आहे. कोणाचं तरी माईक अनम्यूट झालाय, तो म्यूट करा. माईक कडे लक्ष द्या सगळ्यांनी. तर हे ईश्वरा, तू मोठं पूर्ण आहे आणि मी छोटं पूर्ण आहे. मोठ्या पूर्णातून छोटं पूर्ण तात्पुरता बाजूला झालंय, तेव्हा उरलेलं सुद्धा पूर्णच आहे आणि बाजूला झालेलं सुद्धा पूर्णच आहे. काय सुंदर आहे. वा 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 वा, क्या बात है. ऋषींच्या विचारांची झेप किती उत्तुंग आहे. प्राचीन भारतीय ऋषी ज्यांनी योगशास्त्र आणि विविध शास्त्रांची निर्मिती केली, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची साधना हिमालयासारखी उत्तुंग होती. मी नेहमी गमतीत सांगतो बरं का, वेस्टर्न फिलॉसॉफर जे आहेत ना, ते आमच्या प्राचीन भारतीय ऋषींच्या पुढे लिंबू टिंबू आहे, कच्चे लिंबू, KG मधले. अर्थात हे मी इथे बसून बोलतो व्यासपीठावर, कारण इथे व्यास माझ्या पाठीमागे आहेत आणि व्यास मला सांगतात, बिंदास बोल, जे सत्य आहे ते सांग, जगाला ओरडून सांग, तुझ्या केसाला कोणी धक्का लावणार नाही, मी तुझं रक्षण करेन. भगवान योगेश्वर सांगतात, माझे सिद्धांत जो सांगतो त्याचा नाश मी होऊ देत नाही. भगवद्गीतेमध्ये काय सुंदर आहे, नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, कारण त्याला सांभाळणारा मी आहे, या जगाचा नियंता. तो एक शिष्य हा श्लोक घेऊन त्याच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला की गुरुजी, हा जो श्लोक आहे, गुरुजी, माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हणाला, काय? आपण देवाला नैवेद्य का दाखवतो? का बरं दाखवायचा नैवेद्य देवाला? तर कारण देव तर काही खात नाही म्हणाला. खात असता तर तो दुसऱ्या दिवशी कमी झाला असता, है ना, आणि मग कोणी दाखवलाही नसता. तो कमी होत नाही म्हणजे देव खात नाही, मग का दाखवायचा? तेव्हा गुरुजींनी त्याला समजावलं, गुरूंनी त्याला समजावलं की अरे बाळा, आपण स्थूल रूपात नैवेद्य दाखवतो आणि ईश्वर त्याचं सेवन सूक्ष्म रूपात करतो. आपण स्थूल रूपात, हेच योगशास्त्रात शिकायचंय तुम्हाला, स्थूल काय आणि सूक्ष्म काय. विविध
शाखांच्या अनुषंगाने. आणि हे एकदा कळालं की योगशास्त्र कळालं. हे माझं शरीर आहे, हे तुम्हाला दिसतंय, पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहे, हे स्थूल आहे. पण आत्मा आपला जो आपण खरा आत्मस्वरूप आहोत, शरीर आपलं नाहीये. हे शरीर आपल्या आत्म्याला राहायला मिळालेली भाड्याची खोली आहे, तात्पुरती. ऍग्रीमेंट संपलं की ही खोली खाली करायची आणि परत नवीन खोलीत राहायला जायचं. ते जे आपण आत्मस्वरूप आहोत, तो आत्मा सूक्ष्म आहे. योगशास्त्रामध्ये हेच शिकायचं आहे. आणि त्यामुळे शरीराचे फार लाडही करायचे नाही, चोचलंही करायचे नाही. बिघडलं, थोडाफार बिघाड झाला, शरीराला सांगायचं लाडात येऊ नको, चल स्वतःला बरं करून घे, कारण तुझ्या साह्याने मला सत्कर्म करायची आहेत. मी आत्मा तुझा मास्टर आहे. माझं तुला प्रेमाचा आदेश आहे की तू स्वतःला बरं कर. शरीर ऑटो रिपेअर्ड मोडवर जात, अशी आज्ञा दिली. आपोआप बरं होतं, बरं करतं ते स्वतः. याच्यासाठी मात्र लाईफस्टाईल तुम्हाला बदलावी लागेल. त्या लाईफस्टाईल मध्ये सकाळी तुम्ही भरपूर जेवायचं, पण एका प्लेटमध्ये कच्चं खायचं. पाव किलो गाजर, काकडी, बीट, टोमॅटो, सिमला मिरची, पालकची पानं, जे भाज्या मिळतील कच्च्या त्या जवळजवळ 250 ग्रॅम खायच्या. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मस्त मुगाचं वरण कटोरा भरून घ्या. त्याच्यात अर्धी पाऊण भाकरी चुरा, पोळी, गहू आणि तांदूळ काढून टाका. मी सांगतोय त्यात ग्लुटेन आहे, ते आपल्याला आजारी करतं. आणि सुकी भाजी घ्या, खा. आणि मग नंतर जेवणानंतर 1 तासाने पाणी प्या. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी खा, 5:45 ते 6 मध्ये. एका प्लेटमध्ये कच्चं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी भगर खातो, एवढी मला तेवढी पुरते. आणि मग 6ला खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 पर्यंत तोंड उघडायचं नाही. आता होतं काय, हे मला तळमळीने तुम्हाला सांगायचंय. होतं काय, 11 तास 16 तास आपलं शरीर उपाशी राहतं. 16 तास. आणि ते उपाशी राहिलेलं शरीर ते ऑटो रिपेअर्ड मोडवर जातं. कारण शरीराला एक तर डायजेशन करायचं असतं, नाहीतर एक तर बरं करायचं असतं शरीराला स्वतःला. पण आपण इतकं तोंडात टाकत राहतो सारखं, की शरीराला सतत आपण डायजेशन मागे लावतो आणि त्यामुळे स्वतःला रिपेअरच करू शकत नाही शरीर. म्हणून माणसं आजारी पडतात. सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सगळ्यांचं कारण हेच आहे, उशिरा जेवणं. पूर्वी शेतकरी शेतावरनं आला की 5:30ला लगेच जेवायला बसायचा आणि मग गप्पा मारायला पारावर जायचा. तेव्हा सूर्यास्ताच्या पूर्वी खाऊन पहा. मी माझी शुगर रिव्हर्स केली. जी 450 आली होती 2 महिन्यापूर्वी. एकही औषध घेतलं नाही. आहार बदलला आणि सूर्यास्ताच्या पूर्वी जेवायला सुरुवात केली. आता माझी शुगर दर 8 दिवसाला मी रविवारी मोजतोय. सध्या अजून काही दिवस नंतर ती पण मोजणार नाही. कालची फास्टिंग शुगर 90 आहे आणि जेवणानंतरची 113 आहे. कंट्रोल विदाउट मेडिसिन. ॲटोफेगी 2016ला डॉक्टर योशिहारो जपान मधले सायंटिस्ट यांना याच्याविषयी नोबेल पुरस्कार दिला गेला. शरीर त्या डॅमेज झालेल्या सेल्स खाऊन टाकतं. त्याला उपाशी ठेवलं की. आणि आठवड्यातनं 1 दिवस उपवास करायचा. एकदाच जेवायचं. आठवड्यातनं 1 दिवस एक भुकतं. मी शनिवारी फक्त सकाळी जेवतो, संध्याकाळी काहीच खात नाही. फक्त पाणी प्या. फास्टिंग इज द मेडिसिन and timing is the medicine and food is the medicine. पुढच्या सत्रात यौगिक आहाराचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. यौगिक डाएट काय आहे, हे सगळं तुम्हाला पुढे आरोग्य केंद्र चालवायची आहेत. उद्याचे योग शिक्षक तुम्ही आहात. उद्याचे आरोग्य केंद्राचे संचालक तुम्ही होणार आहात. त्यामुळे गांभीर्याने करा. अहो, कालिदास विद्यापीठ आपल्याकडनं कमी फी घेतं, 20-25 हजार. महाराष्ट्राच्या बाहेर MA करायला गेलात तर 1,00,000-1.5 लाख फी असते एका वर्षाची. 1,00,000-1.5 लाख फी. हे योगशास्त्र परीक्षेकरता करायचंय का हो आपल्याला? फक्त सर्टिफिकेट मिळावं? नाही. परीक्षा हा त्याचा साइड इफेक्ट आहे.
योग विद्येचा परिसस्पर्श आपल्या जीवनाला झाला तर आपली जीवनशैली बदलेल, आपला स्वभाव बदलेल, आपली आध्यात्मिक साधना वाढेल, आपला देवाबरोबरचा संबंध पक्का होईल. योगशास्त्राचा एक ग्रंथ मी वाचत होतो. त्यात ऋषींनी लिहिलेलं होतं, आपण आजारी का पडतो? आज बघा तुम्ही किती हॉस्पिटल्स आहेत आणि सगळे भरून, बेड शिल्लक नाहीये. मेडिकलमध्ये एवढी औषध आहेत, महापूर आलाय. आहे का मानवता स्वस्त? आहे का ते बरे सगळे? नाही हो, माणूस अधिकाधिक आजारी होत चाललाय. आता 30-35 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतात. यावेळेला गरबा खेळताना महाराष्ट्रामध्ये 14 जणांना हार्ट अटॅक आला आणि गेले ते ऑन दी स्पॉट. कार्डियाक अरेस्ट. हे काय कारण झालं? गुड मांडी घालून बसता येत नाही कित्येक लोकांना. सांधे दुखणं, युरिक ऍसिड वाढणं, इलेक्ट्रोलाइट्स कमी होणं, एक ना दोन हजारो बिमारिया. अरे रे, नरक करून टाकले माणसाने स्वतःचं जीवन. का? तर त्याची दोन कारणं प्राचीन भारतीय ऋषींनी सांगितली. एक, फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इनटू युअर माइंड. इंग्लिश मध्ये मी सांगतो मुद्दाम. फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इनटू युअर माइंड. मनामध्ये नकारात्मक भावनांचं दृढीकरण झालं की आपण आजारी पडतो. म्हणून या वर्षी तुम्हाला योगोपचार शिकायचे. पंचकोशात्मक आपलं शरीर आहे. मग त्यातला कोणता कोश बिघडलेला आहे हे शोधायचं असतं योग तज्ञाने. आम्ही ते शोधतो. अन्नमय कोश बिघडला असेल तर आसन आणि शुद्धिक्रिया. मग कोणते द्यायचे ते अभ्यासूला कळतं बरोबर, योग तज्ञाला कळतं. अन्नमय कोशात बिघाड असेल तर त्याला शुद्धिक्रिया आणि आसनांनी बरं करायचं. प्राणमय कोश बिघडला असेल तर प्राणायाम आणि प्रत्याहार. मनोमय कोश बिघडला असेल तर ओंकार साधना, ध्यान धारणा, प्रार्थना, योग निद्रा यांनी त्याला बरं करायचं. आणि विज्ञानमय कोश बिघडला असेल तर आहार विहारात बदल करून त्याला बरं करायचं. त्याच्या आतला आनंदमय कोश आहे, त्याचा विकारांशी संबंध नाही. तो दृढ करण्यासाठी यमनियमांचं पालन करा आणि प्रार्थना. आणि त्याच्या आत आत्मज्योत आहे, ती सूक्ष्म आहे. पण आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे काय हेच कळत नाही. तो विद्यार्थी गेला गुरूंकडे. अरे नैवेद्य का दाखवायचा? ऋषी म्हणाले, आपण स्थूल रूपात नैवेद्य दाखवतो, ईश्वर त्याचं सूक्ष्म रूपात सेवन करतो. तो विद्यार्थी म्हणाला, मला स्थूल सूक्ष्म काही कळत नाही. बर जाऊ दे, योग्य वेळेला तुला उत्तर देईल म्हणाले. पण असं कर की हे ईशावास्य उपनिषदाचं पुस्तक घेऊन जा. याचा पहिलाच शांती मंत्र आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदम. आत्ता आपण म्हटलो, मी त्याचा अर्थ सांगितला तुम्हाला. हा पाठ करून ये. तो म्हणाला बरं. 24 तासाने तो परत आला. पुस्तक गुरुजींकडे दिलं आणि गुरुजींना तो मंत्र म्हणून दाखवला. कंठस्थ केला होता त्याने पाठ. गुरुजींनी नाही 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 अशी मान हलवली. तो म्हणाला, अहो गुरुजी, तोच आहे हा मंत्र. हे बघा ना, हा तोच आहे मंत्र. तुम्ही कस काय नाही म्हणता? तेव्हा गुरु म्हणाले, हा मंत्र तू कंठस्थ केलाय ना, पाठ केलाय ना, म्हणजे हा मंत्र तुझ्या बुद्धीत उतरला. मग तो या पुस्तकातनं गायब का नाही झाला? तुझ्या बुद्धीत हा मंत्र उतरलाय, मग पुस्तकातनं नाहीसा व्हायला पाहिजे तो. म्हणजे याचा अर्थ असा, तो नाहीसा झालेला नाही. याचा अर्थ पुस्तकात तो मंत्र स्थूल रूपात आहे आणि तुझ्या बुद्धीत जो उतरलाय ते सूक्ष्म रूप आहे त्या मंत्रात. आता तुला कळालं नैवेद्य का दाखवायचा? अरे असं आहे, भारतीय तत्वज्ञान इतकं सुंदर आहे. विश्वाच्या इतिहासामध्ये 48 संस्कृती आल्या आणि खलास झाल्या. पण या सर्वांपेक्षा जुनी प्राचीन भारतीय संस्कृती अनेक आक्रमण झाले तरी टिकून राहिली नाही, पुनरुज्जीवित झाली. आता तर पुनरुज्जीवनाचा काळ आहे.
सगळं जग, सगळं विश्व भारतीय संस्कृतीकडे आकर्षित झालेलं आहे. सगळं विश्व भारतीय संस्कृतीकडे आकर्षित झालेलं आहे. त्यामुळे खरोखर इतकं श्रीमंत संस्कृतीचे आपण वारसदार आहोत, वाघिणीचे बच्चे आहोत. ऋषींनी आजारी पडण्याची 2 कारणं सांगितली. एक, नकारात्मक भावनांचं दृढीकरण आणि दुसरं, परमेश्वराशी आपला संबंध अशक्त होणं. बापरे बाप! अहो, जो आपलं शरीर चालवतोय, आपल्याला माहिती आहे का आपल्या शरीरात काय आहे? अॅनाटॉमी, फिजिओलॉजी तुम्हाला आहे अभ्यासाला. वाचा ती. आत काय चालतं 99% नियंत्रण आपलं नाही. मेंदू मधल्या क्रियांवर तुमचं नियंत्रण आहे का? श्वास उच्छ्वास या क्रियांवर तुमचं नियंत्रण आहे का? हृदयाच्या स्पंदनावर तुमचं नियंत्रण आहे का? किडनीच्या फंक्शनवर तुमचं नियंत्रण आहे का? जठराच्या पचनावर तुमचं नियंत्रण आहे का? सगळ्या पाचक रसांच्या निर्मितीवर तुमचं नियंत्रण आहे का? सगळ्या अंतरस्त्रावी ग्रंथींमधून जी संप्रेरक पाझरतात त्यावर तुमचं नियंत्रण आहे का? मेंदू मधल्या केमिकल्सवर तुमचं नियंत्रण आहे का? नाही ना. 1% सुद्धा आपल्या हातात नाहीये. शरीराच्या क्रिया आणि शरीर. मग कोण चालवतं? माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी, त्यांच्याकडे एक जण गेला आणि म्हणाला, दादा आय एम नॉट आउट 70. मी 70 वर्षाचा झालो. दादा म्हणाले, तू नॉट आउट 70 आहे, पण आतमध्ये बॅटिंग कोणी केली? अरे तुझा ईश्वर आतमध्ये आहे. आपल्याला बोलता सुद्धा येणार नाही. ईश्वर आत्म्याला शक्ती देतो आणि आत्मा शरीराकडनं काम करून घेतो. म्हणायचं असेल तरी आतमध्ये प्रचंड गुंतागुंतीची क्रिया होते. मी आता सांगत बसत नाही ती. कसा होतो. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, आपुलिया बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. तेव्हा आता आपल्याला जे विषय देण्यात आलेले आहेत सेमिस्टर 2 ला, त्या विषयांची ओळख आपण करून घेऊया. सूक्ष्म आणि स्थूल याचा अभ्यास प्रत्येक मॉड्यूलच्या साह्याने करायचा आहे. पण आज काही शिकवणार नाही. आपल्याकडे ऑडिओ सगळं तयार आहे. तुमचे MA चे सगळ्या 4 सत्रांचे 16 विषय रेकॉर्ड रूम मध्ये बसून मी त्याची व्याख्यानं देऊन हे रेकॉर्ड केलेले. प्रत्येक सत्राचे 40-45 तासाचं रेकॉर्डिंग आहे. अभ्यास वर्गामध्ये तुम्ही प्रवेश घेतला, चैतन्य सर तुम्हाला त्याची टेक्निकल माहिती शेवटी देणार आहे 10 मिनिटात. तो घेतला की तुमच्याकडे ऑडिओ लगेच 1 तासाभरात येऊन जातात ऑडिओ फाईल्स. आणि त्यानंतर नोट्स जानेवारीमध्ये कुरिअरने आम्ही तुम्हाला पाठवणार. आणि प्रत्येक आठवड्याला शंका निरसनाचे वर्ग घेणार. मस्तपैकी आउटलाईन सांगणार आणि या आठवड्यात तुम्ही कशाचा अभ्यास करायचा ते समजावणार. इंटर्नशिप कशी करायची तुम्हाला ते समजावून सांगणार. अशी मजा करणार आहोत. योग विद्येचा परिस्पर्श आपल्या जीवनाला झाला तर आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या निघून जाणार आहेत. शारीरिक आणि मानसिक समस्या लेश मात्र राहणार नाही. 2 गोष्टी करायच्यात आपल्याला. एक, योग विद्येचा परिस्पर्श आपल्या जीवनाला करायचा. आता योग कधी सोडायचा नाही. ही अनेक जन्मांची साधना आहे. तुम्हाला जो पहिला विषय दिलेला आहे तो पहिला विषय प्रिन्सिपल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञानाची तत्व. अरे हा विषय जो आहे ना, इतकं ठासून मॉडेल त्यात भरलेले. ज्यांनी कोणी हा डिझाईन केला असेल त्याला तो जर दिसला मला विद्यापीठातला तर त्याचा मी सत्कार करेल जाऊन. 2 विषय एकत्र केले त्यांनी. इतका बोजड करून टाकला हा विषय. पण अर्थात आपल्याकडे सगळं मटेरियल आहे. लवकर तुम्ही अभ्यासाला लागलात तर मग तुम्हाला काही वाटणार नाही. पहिलं जे मॉड्यूल आहे ना, त्या मॉड्यूलच्या वर काय लिहिलंय, सिलेबसची कॉपी समोर ठेवा. त्या मॉड्यूलच्या वरती लिहिलंय मोक्ष. आणि खाली काय लिहिलंय? खाली लिहिलंय रिअलाइज्ड सोल, योगिन, स्थितप्रज्ञ, अर्हत आणि बोधिसत्व. बऱ्याच कॉलेजमध्ये याचा अर्थ कळत नाही. आणि ते काय करतात?
फक्त 4 जीवनमुक्त पुरुष जे आहेत ते शिकवून मोकळे होतात. असं नाहीये. वरती मोक्ष विद्यापीठाने हे क्लिअर लिहिलं नाही त्यांच्याकडे. ती अडचण लिहिलं नाहीये ते नीट. मोक्ष. मग तिथे लिहायला पाहिजे होतं सर्व दर्शनांनुसार मोक्ष. 9 दर्शन आहेत. कपिल मुनींचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, गौतम अक्षपादांचं न्याय दर्शन, औलुक्यांचं वैशेषिक दर्शन, जैमिनींचं जैमिनी दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन, बादरायण व्यासांचं वेदांत दर्शन, हे आस्तिक दर्शन, भगवान बुद्धांचं बुद्ध दर्शन, भगवान महावीरांचं जैन दर्शन आणि चारवाकांचं चारवाक दर्शन, हे नास्तिक दर्शन. आणि मी तर हे इतकं रंगवून तुम्हाला शिकवलेलं आहे त्या ऑडिओज मध्ये. आणि शंका निरसनाच्या वर्गात सुद्धा खूप गमती जमती तुम्हाला सांगणार आहे. कारण कुठलंही टेन्शन न येऊ देता हसत खेळत अभ्यास करायचा. कित्येक गृहिणी येऊन सांगतात बाहेरगावच्या, जेव्हा परीक्षेला येतात तेव्हा नक्की आम्हाला भेटायला येतात, मला चैतन्य सर, आणि आम्हाला येऊन काय सांगतात, सर तुमच्या ऑडिओ कॅसेट म्हणजे खरोखर त्याच्यामुळे आम्ही एमए झालो. आम्ही तो मोबाईल लावून ठेवतो आणि एकीकडे स्वयंपाक करत असतो. स्वयंपाक करता करता विषय ऐकले जातात. कारण 80% गृहिणी आहेत सगळ्या कॉलेजमध्ये. काही गृहिणी आणि भाऊ सांगतात की आमच्या प्रवासाला 2-2.5 तास लोकलचा प्रवास करावा लागतो. त्याच्यात सगळं ऐकून पूर्ण होतं. तेव्हा याच्यामुळे आम्ही एमए झालो. तुम्हाला कृतज्ञतेने वंदन. आम्ही ते वंदन लगेच पास आउट करतो देवाकडे. कारण ते आमचं नाही. आम्ही पामर आहे. आम्ही सामान्य माणसं आहे. आम्ही त्यांच्या मांडीवर बसलोय. हे ऋषींना तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. कॉम्प्युटराइज नोट्स तुम्हाला जानेवारी मध्ये मिळतीलच पहिल्या आठवड्यात. आणि माझे हस्तलिखित जे मी लिहिले काही वर्षांपूर्वी, रात्र रात्र बसवून लिहून काढले. ही कोणाची नक्कल नाही, ही कोणाची कॉपी नाही. रात्र याच्या मागे मेहनत आहे. आणि म्हणून अभ्यास वर्गात जे आलेले त्यांनाच आम्ही पाठवतो. इतरांना आपण फॉरवर्ड करायचंच नाही. अनैतिकता आहे ती. अनितिमान बनायचं नाही योगामध्ये कधीच. परमेश्वर आणि ऋषी मग माफ करत नाही आपल्याला. कारण ही तीर्थक्षेत्रामध्ये केलेली चूक आहे. या पवित्र जागी तुम्ही आलात. पतंजली अभ्यास मंडळ एका पवित्र स्थानावरती आहे. आणि इथे येऊन चूक केली तर ती चिकटून बसेल. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. अंगावर काटा येईल. अन्य क्षेत्रांमध्ये पाप केलं तर ते तीर्थक्षेत्रात धुता येतं. पण तीर्थक्षेत्रात पाप केलं तर ते वज्रासारखं वज्रलेपासारखं चिकटून बसतं. ते जातच नाही. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. पण आपण आपली बंधनं पाळायची. आपली नैतिकता आपण पाळायची. ठीक. आता याच्यामध्ये 9 दर्शनांनुसार मोक्ष बघायचा आपल्याला. मग मोक्ष म्हणजे काय हो? काय एखादं राज्य आहे का भौगोलिक? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि मग शेजारी मोक्ष? नाही. मोक्ष ही एक मनाची अत्यंत समर्थ अवस्था आहे. महायोगी अरविंद तिला सुपर माइंड म्हणतात. मोक्ष. या मोक्षाची वेगवेगळी नावं वेगवेगळ्या दर्शनांनी दिली. बुद्धांनी त्याला निब्बान किंवा निर्वाण म्हटलं. जैनांनी त्याला मुक्ती असं नाव दिलं. न्यायदर्शनाने त्याला निश्रेयस असं नाव दिलं. काही दर्शनांनी अपवर्ग असं नाव दिलं. योगाने त्याला कैवल्य असं नाव दिलं. आणि चारवाकांनी मोक्ष मानलाच नाही. तो मोक्ष या सगळ्या ज्या वेळेला मी तुम्हाला दर्शनांचा जन्म कसा झाला त्या पण गमती सांगणार. गेल्या सत्रात मी सांगितले की माहित नाही, पण एक गंमत सांगतो. तुम्हाला कंटाळा येणार नाही.
इंटरेस्टिंग वाटेल. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास हा फार मनोरंजक आहे. जैमिनी हे बादरायण व्यासांचे शिष्य. एक दिवस दोघं गप्पा मारत बसले होते. आणि तेव्हा व्यास जैमिनींना म्हणतात, की सगळ्या गोष्टीला जिंकणं शक्य आहे, पण कामवासनेला जिंकणं फार अवघड आहे. स्त्री पुरुषांमधलं आकर्षण. भल्या भल्यांना हे जमत नाही. तेव्हा कामवासनेला जिंकणं फार अवघड. जिंकता येतं ते, पण फार अनेक जन्म साधना करावी लागते. अनेक जन्म, एका जन्मात नाही. जैमिनी म्हणाला, हे मला मान्य नाहीये. थोडासा अभ्यास केला तर कामवासनेला सहज जिंकता येतं. मी जिंकलेलं आहे, जैमिनी म्हणाले. व्यास म्हणाले, ठीक आहे, मी योग्य वेळी तुला उत्तर देईल. एकदा जैमिनी आपल्या झोपडीत बसले होते आश्रमात आणि पाऊस पडत होता. संध्याकाळची वेळ होती. गारठा पडला होता. झोपडीचं दार मधूनच थोडं किलकिलं व्हायचं, उघडायचं, परत बंद व्हायचं, उघडायचं, परत बंद व्हायचं. गारठा होता म्हणून जैमिनींनी शेकोटी पेटवली आणि ते शेकत बसले होते. वेदशास्त्र संपन्न जैमिनी, तरुण ब्राह्मण ऋषी. आणि त्या किलकिल्या दारातनं त्यांनी पाहिलं, समोर एका वडाच्या झाडाखाली एक अत्यंत सुंदर तरुणी ओली झालेली, अतिशय सुंदर. तिच्या सौंदर्याचं काय वर्णन करणार. आणि ओलेती, त्यात ओली झालेली तरुणी ती. जैमिनींनी पाहिलं आणि पहिला त्यांच्या मनात विचार आला, हिला आतमध्ये बोलवा, गारठ्यात आहे ती, भिजली बिचारी. त्यांनी तिला आत बोलवलं. ती आतमध्ये आली. त्यांनी तिला सांगितलं, तुझे कपडे ओले झालेले आहेत, तेव्हा हे वस्त्र घे, धूत वस्त्र, आणि हे बदल कपडे. तिने ते कपडे बदलले आणि मग सांगितलं, बस इथे शेकोटी जवळ, शेकत बस, गारठा कमी होईल. ती शेकत बसली. संध्याकाळची वेळ आहे, रोमॅन्टिक वेळ आहे, दोघं तरुण आहे. जैमिनी पण तरुण, ती स्त्री, ती तरुणी अतिशय सुंदर. ते वस्त्र गुंडाळून ती बसलीये. जैमिनींच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली. पण ते सभ्य होते, वेदशास्त्र संपन्न. त्यांनी तिला विचारलं, तुझा विवाह झालेला आहे का? नाही. मग तू माझ्याशी विवाह करशील का? कारण त्यावेळेला ऋषींना विवाह करण्याची परवानगी होती. पण कामवासना जागृत झालेली. तू माझ्याशी विवाह करशील का? हो. पण माझी एक अट आहे. काय? ज्याच्याशी मी विवाह करेल त्याने मला पाठीवर बसवायचं, गाढवासारखं खाली वाकायचं, मला पाठीवर बसवायचं आणि त्याने अग्नीला 7 प्रदक्षिणा घालायच्या. प्रत्येक प्रदक्षिणा घातली की वर पाहून हो असं म्हणायचं, गाढवासारखं ओरडायचं. जैमिनी म्हणाली, इथे कोण आहे पाहायला? करूया, चला. गाढवासारखे जैमिनी, वेदशास्त्र संपन्न जैमिनी गाढव झाले. तिला म्हणाले, देवी पाठीवर बस. ती पाठीवर बसली आणि जैमिनीने एक चक्कर मारला. हो 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 गाढवासारखं. दुसरा चक्कर, तिसरा चक्कर, गाढव झाले ते तिच्या पुढे. आणि 7व्या चक्करला हो करण्यासाठी वर पाहिलं तर वरती तरुणी नव्हती, व्यास हसत होते. त्यांनी ते तरुणीचं रूप घेऊन आले. व्यास हसत होते आणि मग म्हणाले, बघ मी तुला सांगितलं होतं की नाही, कामवासनेला जिंकणं किती अवघड आहे. ते म्हणाले, गुरु तुम्ही गुरु आहात, आता मी मानलं. मग व्यासांनी त्यांना आज्ञा केली, असं कर, आता वेदांच्या कर्मकांडामागचं तत्वज्ञान सांगणारं दर्शन लिहून काढ. हा आदेश दिला आणि जैमिनी सूत्र लिहिली. माझ्याकडे आहेत ती. पूर्वमीमांसा दर्शन लिहिलं. अशा गमती जमती ऐकत पुढे जायचंय आपल्याला. मग मोक्ष म्हणजे काय? तर अशी अवस्था की जिथे हावरटपणा नाही, जिथे मृत्यूची भीती नाही, जिथे स्वतंत्रता आहे, जिथे दुःखच नाही जीवनात, सुख-दुःखाच्या पलीकडची अवस्था आहे. फक्त आनंदामध्ये बुडालेला आहे तो. अर्थात प्रत्येक दर्शनाने मोक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. तो ऑडिओमध्ये मी खूप छान शिकवलेला आहे. प्रत्येक दर्शनानुसार आणि त्यानंतर त्याच्या नोट्समध्ये खूप छान ते लिहून काढलेले.
सफिशियंट आहे. त्यानंतर रिअलाइज सोल म्हणजे काय, तर जीवनमुक्त आत्मे. जीवनमुक्त म्हणजे मोक्ष प्राप्त झालेले आत्मे 4 आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे. कोण 4 आहेत? पहिला योगीन. योगीन म्हणजे काय, योगदर्शनानुसार ज्यांनी कैवल्य प्राप्त केलं तो योगीन. दुसरा स्थितप्रज्ञ आहे, भगवद्गीतेनुसार ज्यांनी मोक्ष प्राप्त केला तो स्थितप्रज्ञ. तिसरा अर्हत आणि बोधिसत्व, हे जैन दर्शन आणि बुद्ध धर्मानुसार प्राप्त झालेले मुक्त पुरुष, सिद्ध पुरुष यांचा अभ्यास. हे पहिलं मॉड्यूल. दुसरं मॉड्यूल आणि तिसरं मॉड्यूल हे रिपीट झालेलं आहे गेल्या सत्रातलं. दुसऱ्या मॉड्यूल मध्ये सांख्य दर्शनातले 5-6 मुद्दे बघायचे, प्रकृती, पुरुष वगैरे वगैरे. सायलेंट फीचर्स ऑफ योग हे बघायचंय. तिसऱ्या मॉड्यूल मध्ये तिथे नंबर पण चुकलेत त्यांचे विद्यापीठाचे, ते पाहतच नाही आणि चुका दुरुस्तच करत नाही. ते 3च्या ऐवजी 2 पाहिजे. मॉड्यूल 2 सांख्य फिलॉसॉफीची ओळख, जी गेल्या सत्रात तुम्ही शिकलात तीच आहे. आणि मॉड्यूल 4 मध्ये सायलेंट फीचर्स ऑफ योग फिलॉसॉफी, योग फिलॉसॉफीतले महत्वाचे मुद्दे हे पण रिपीटेड आहे. आणि चौथं मॉड्यूल आहे त्याला त्याने 2 आकडा टाकून ठेवला. ते मॉड्यूल जे आहे त्याच्यात पातंजल योगसूत्र आहे आणि त्यांनी काय केलं, 2 प्रकरणं टाकून ठेवली. आम्ही त्यांना किती वेळा सांगितलं की तुम्ही प्रत्येक सत्राला एकच प्रकरण ठेवा. पहिलं प्रकरण व्यास भाष्यानुसार आहे आणि व्यास भाष्य अतिशय अवघड समजलं जातं. व्यास भाष्य डोक्यावरून जातं. कित्येक ठिकाणी व्यास भाष्य वाचून दाखवतात, कारण एवढा व्यास म्हणजे हे बादरायण व्यास नाही, तर पातंजल योगदर्शनाचे अत्यंत उच्च तज्ञ, उच्च कोटीचे तज्ञ 2ऱ्या शतकात होऊन गेलेले हे व्यास, त्यांनी जे भाष्य लिहिलं ते व्यास भाष्य. त्यात 51 सूत्र आहेत. पहिला समाधिपाद आहे आणि तो व्यास भाष्यानुसार बघायचा. व्यास भाष्य हे खोल पाणी आहे. प्रत्येक सूत्राचा अर्थ व्यास भाष्यांनी अधिक खोलात जाऊन सांगितलाय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ पहिलं समाधिपादातलं पहिलं सूत्र आहे योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. आपल्या ज्या आपल्या मनामध्ये विचार येतात आणि जातात, विचार येतात आणि जातात, विचार येतात आणि जातात, विचार येतात आणि जातात. शास्त्रज्ञ म्हणतात 24 तासात 60,000 विचार येतात. ते आले आणि गेले तर काही नाही, पण जर एखादा विचार पुन्हा पुन्हा येत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर तो विचार घट्ट बनतो. फेबिकॉल सारखा, पाण्याचं फेबिकॉल होतं, तो घट्ट बनतो आणि मग तो क्लेशांचं रूप घेतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश आहेत आणि ते क्लेश दुःख निर्माण करतात. एकच विचार परत परत आला, एखादी वाईट घटना घडली आणि तुम्ही रोज त्याची आठवण करताय, रोज त्याची आठवण करताय, रोज त्याची आठवण करताय, तुमचा डॅमेज चालू झाला, कारण त्याचा क्लेश झाला तयार, त्या वृत्तीचा क्लेश झाला. आणि म्हणून पतंजलींनी सांगितलं योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. पण व्यासांनी मात्र आणखी वेगळा अर्थ सांगितला. व्यास म्हणाले योग समाधौ सच सार्वभौम चित्तस्य धर्माः. आणि एवढा मोठा पॅरेग्राफ लिहिला त्यांनी. त्याच्यावर भाष्य म्हणजे काय, सूत्र एक्सप्लेन करून सांगणं. 25 संस्कृत भाष्य आहेत, त्यातलं सगळ्यात महत्वाचं भाष्य व्यासांचं मानलं जातं, या 2ऱ्या शतकातल्या व्यासांचं. आणि ते पहिल्या प्रकरणात तुम्हाला अभ्यासाला आहे. आणि शिकवणं तोंडाचा खेळ नाहीये. बऱ्याच ठिकाणी हे वाचून दाखवतात, त्याचं भाषांतर फक्त, बाकी काहीच घेत नाही.
आणि त्यामुळे तुम्हाला नेमकं काय कळत नाही. तुम्हाला सगळ्या सूत्रांचं सूत्र शिकवलेली आहेत. सगळी सूत्र शिकवलेली आहेत. आणि आता या वर्षी या सत्रात आनंदाची गोष्ट अशी ऑडिओ तर तुमच्यापर्यंत येतीलच, पण व्हिडिओ लेक्चर सुद्धा आपल्याकडे आहेत. लॅपटॉप लावून बसायचा आणि मी प्रत्येक सूत्र शिकवलेलं आहे व्यासांचं. साधारणपणे 10 ते 15 तासांचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत व्यास भाष्यावरचे आणि 10 ते 15 तासांची साधनापादावरती आहे व्हिडिओ लेक्चर. ते ऐका आणि त्याच्या नोट्स मिळते ना. ऑडिओ तर आहेच तुमच्याकडे. ऑडिओ तर आहेच. तेव्हा योग समाधो, योग म्हणजे समाधी. समाधी समाधी म्हणजे काय? द्रष्टा दृश्याबरोबर एकरूप होऊन जातो आणि त्याच्या त्रिगुणांच्या पलीकडे जातो, तेव्हा त्याला समाधी प्राप्त होते. आणि ती चित्ताच्या प्रत्येक भूमीवरनं प्राप्त होते. हा व्यासांनी काढलेला अर्थ आहे, खोल पाणी आहे. मग त्या चित्तभूमी आहेत 5 प्रकारच्या. मूढ चित्तभूमी, क्षिप्त चित्तभूमी, विक्षिप्त चित्तभूमी, एकाग्र चित्तभूमी आणि निरुद्ध चित्तभूमी. मग त्या मी शिकवलेल्या आहेत ऑडिओमध्ये पण, व्हिडिओमध्ये पण आणि नोट्समध्ये लिहिलंय. बस तुम्हाला त्याच्या बाहेरचं काहीच करायचं नाही. अर्ध्या मार्काचं सुद्धा येणार नाही. शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा जवळ आली की संभाव्यतेचे वर्ग आपण घेतो, की यावर्षी काय येणार आहे अंदाज. 90% तेच असतं. तुम्ही मागच्या वर्षी पुढच्या सत्रातल्या मुलांना विचारून बघा. तेच संभाव्यता बरोबर येते. ही ऋषींची कृपा, ही भगवान योगेश्वराची कृपा. असा योग समजला की तो जीवनाला स्पर्श करणारा झाला पाहिजे. परीक्षा येईल आणि जाईल. पतंजली यशाचं टोपलं आपल्या डोक्यावर ठेवणारच आहे. तेव्हा असा हा पहिला आणि दुसरा साधनपाद आहे. पहिला समाधीपाद. डायरेक्ट समाधीपाद का? पतंजलीने त्यांच्या लाडक्या मुलांसाठी हे प्रकरण लिहिलंय. त्यांचे लाडके मुलं कोण? जे अंतर्मुख होतात आणि समाधीसाठी प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी समाधीपाद लिहिला. डायरेक्ट कळसाध्याय. समाधीचे सगळे 6-7 प्रकार सांगितले आणि ते कसे प्राप्त करायचे. म्हणजे पहिलं प्रकरण व्यास भाष्यानुसार आहे. ते तुम्हाला व्यास भाष्यानुसारच लिहिलं पाहिजे उत्तर त्याची. आता दुसरा साधनपाद आहे, 55 सूत्र आहे. तो मात्र सामान्य भाष्यानुसार आहे. म्हणजे काय? तर वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळी भाष्य लिहिली. त्यातले 3 भाष्य खूप महत्वाचे आहेत. एक कृष्णाजी केशव कोल्हटकर योगाचार्य यांचं एक भाष्य. पातंजल योगदर्शन अर्थात भारतीय मानसशास्त्र असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि दुसरं आनंद ऋषींनी लिहिलेलं पातंजल योगदर्शन एक अभ्यास. आणि तिसरं पातंजल योग प्रदीप गीता प्रेस गोरखपूरने प्रसिद्ध केलेला स्वामी उमानंद तीर्थांचा. हे 3 तरी कमीत कमी आपल्याकडे असले पाहिजे. माझ्याकडे 42 भाष्य आहेत. पातंजल योगसूत्रांचे 42 भाष्य आहेत. डॉक्टर उदय कुमठेकर असेल, गणा जोशी असतील, अय्यंगार स्वामी असतील, सगळ्यांचे आहेत. स्वामी विवेकानंद आहे. सगळ्यांचे पातंजल योगसूत्रांवरचे भाष्य आणि माझ्या गुरूंनी योगसूत्र आम्हाला त्या काळात शिकवली. 30-35 वर्षांपूर्वीच्या काळात. तर असा हा पहिला विषय सगळ्यांच्या लक्षात आला. हे काय? एक किती वेळ लागला याला बघा. तर याला किती वेळ लागला? साधारणपणे आता 9 वाजले म्हणजे 50-55 मिनिटं लागली. एक विषयाची आउटलाईन सांग. मी तुम्हाला शिकवला का? शिकवला नाही. याची आउटलाईन सांगितली. शिकवला नाही मी विषय. तो शिकवलेला ऑडिओमध्ये आहे. तो व्हिडिओमध्ये आहे. आणि त्याच्यावरती नोट्स पण आहे. त्याच्यावर शंका निरसनाचे वर्ग पण आपण घेणार आहोत. आणि त्याच्यावरती आपण शंका निरसनाचे वर्ग आणि संभाव्यतेचे वर्ग पण घेणार आहोत. आता दुसरा जो विषय आहे त्याची ओळख 10 मिनिटात करतो, 5-7 मिनिटात करतो आणि मग चैतन्य सर
तुम्हाला टेक्निकल माहिती सांगतील. मग उरलेलं पुढच्या आठवड्यात घेऊ आपण. अजून 1 तास घेऊ. एकदम तुम्हाला कंटाळा यायला नको ना, मला तुमची खूप काळजी. आम्ही तर काय, मी बसलो तर मी 4 तास बसेल, बोलत बसेल. 4 तास सलग. पण तुमच्या बाबतीत असं करता कामा नये आणि आता तुमची कॉलेजची सुट्टी चालू आहे. थोडीशी मजा करताय. काही जण आज बाहेर गेलेले आहेत फिरायला. त्यांनी सांगितलं, "सर याचं रेकॉर्डिंग पाठवा. आम्ही नंतर नक्की जॉइन होऊ. याचं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवा." तेव्हा त्यांना रेकॉर्डिंग सगळ्या ग्रुपवर परत पाठवणार आहेत आणि पुढच्या अ, सगळ्या ग्रुपला हे परत रेकॉर्डिंग आम्ही पाठवणार आहोतच. महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन हे चॅनल YouTubeवर हे चॅनल ओपन करायचं. हे चॅनल ओपन करायचं. YouTubeवरती हे चॅनल आणि त्याला व्ह्यू चॅनल म्हणायचं आणि मग खाली आपले व्हिडिओ येतील. त्याच्यात हा व्हिडिओ अपलोड केलेला असेल. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स तुम्हाला काही वाटल्या तर टाका. 137 सबस्क्रायबर झाले. 750 जणांनी ते व्हिडिओ पाहिले. 1 आठवड्यामध्ये. आता 15-15 मिनिटाचे पण छोटे-छोटे व्हिडिओ येणार आहेत. पंचकर्म काय आहे? योगोपचार काय आहे? चुंबक चिकित्सा काय आहे? हायड्रोथेरपी काय आहे? कास्टिंग थेरपी काय आहे? 15-15 मिनिटं. म्हणजे तुमची पुढची तयारी आत्ताच होणार आहे. योग संशोधन म्हणजे काय? मग त्याची पहिली पायरी काय? मग दुसरी काय? मग तिसरी काय? 9 पायऱ्या आहेत एकूण. पुढच्या सत्रात संशोधन आहे. आता इथे 2 मॉड्यूल आहे. एका मॉड्यूलमध्ये 2 उपनिषद आहेत, योगोपनिषद. 20 उपनिषद योगाला वाहिलेली. त्यातले 2 आहेत तुम्हाला. शांडिल्य उपनिषद आणि ध्यानबिंदू. मी काही ठिकाणी असं बघितलं याच्यामध्ये 400 श्लोक आहेत. आणि ते म्हणजे मी नाव घेत नाही कोणाचं, सगळ्यांना नमस्कार आहे माझा. पण ते जे कोणी शिकवणारे असतील ते येतात, पुस्तक काढतात शांडिल्य उपनिषदाचं आणि पहिल्या विद्यार्थ्याला म्हणतात, "तू पहिले 5 श्लोकाने अर्थ वाच." दुसऱ्याला म्हणतात, "तू पुढचे 5 श्लोकाने अर्थ वाच." तिसऱ्याला म्हणतात, "तू पुढचे 5 श्लोकाने अर्थ वाच." आणि असं करतात. अहो, इथे श्लोक तुम्हाला अपेक्षित नाहीयेत. इथे तुम्हाला कन्सेप्च्युअल स्टडी करायचा आहे, की शांडिल्य उपनिषदामध्ये कन्सेप्ट काय आहेत? मग शांडिल्य उपनिषदात 8 कन्सेप्ट आहेत. मला नाही वाटत आपल्या इतकं सोपं कोणी केलेलं असेल. केलं असेल तर दाखवा मला. 8 कन्सेप्ट आहेत, संकल्पना. श्लोक एकही पाठ करायचा नाही आपल्याला. शांडिल्य उपनिषदातला. मग अष्टांग योग ही एक संकल्पना. शरीरस्थ नाड्यांचे प्रकार ही दुसरी. प्राणांचे प्रकार ही तिसरी. प्रणव, ब्रह्माचे स्वरूप, दत्तात्रेयाचं वर्णन, चित्तनाशाचे उपाय आणि मनोन्मनी अवस्था अशा 8 कन्सेप्ट आहेत. आणि या मस्त ऑडिओ व्हिडिओ मध्ये समजावून दिलेलं. व्हिडिओ नाहीये त्याचे, आले तर पाठवेल तुम्हाला कॉलेजला. हे सगळे विषय माझे 25-25, 30-30 वेळा शिकवून झाले. तर ते काय सगळे रेकॉर्डिंग पाठवत नाही कॉलेजेस किती वेळा सांगितलं तरी. जाऊ द्या. तर असे ते आहे. 8 विषय आहेत आणि त्यातल्या या कॉन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. शांडिल्य उपनिषद. मग तसं ध्यानबिंदू उपनिषद आहे तुम्हाला. मग त्या ध्यानबिंदू उपनिषदामध्ये 11 संकल्पना आहेत. त्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. ब्रह्माची सूक्ष्मता आणि व्यापकता, प्रणवाचे स्वरूप, प्रणव ध्यानाचे विधी व प्रकार, षडांग योग, नाडी चक्र, प्राणांचे 10 प्रकार, अजपा हंस विद्या, कुंडलिनी जागरण व मोक्ष प्राप्ती, बंध व मुद्रा, नादानुसंधान आणि अष्टदल पद्म. ऑडिओ मध्ये इतकं छान शिकवलेलं आहे आणि नोट्स मध्ये त्याच्या नोट्स लिहिलेल्या आहेत. त्याच्या बाहेर काहीच करायचं नाही. 2च मॉड्यूल आहे या विषयामध्ये. आणि दुसऱ्या मॉड्यूल मध्ये 10 थिंकर्स आहेत ज्यांनी प्रतिकूल काळात योगाचं काम उभं केलं. असे 10 थिंकर्स आहेत. आता खरोखर प्रत्येक थिंकरचा अभ्यास समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंद आहेत.
अहो त्यांचं चरित्र महासागर इतकं मोठं आहे. कोण कोण थिंकर आहेत तुम्हाला माहितीये का? तर बघा, श्री अरविंद आहे, स्वामी विवेकानंद आहे, जे कृष्णमूर्ती आहे, सत्यानंद सरस्वती आहे, स्वामी कुवलयानंद आहे, स्वामी शिवानंद आहे, महेश योगी आहे, आचार्य रजनीश आहे, BKS अय्यंगार आहे आणि रामकृष्ण परमहंस आहे. 10 थिंकर्स आहेत. या सगळ्यांचं जीवन महासागरा इतकं मोठं आहे. मग एवढा अभ्यास करत बसणार का? एवढं वाचत बसणार का? नाही. मग आपल्या अभ्यास वर्गाने एक युक्ती शोधून काढली आणि ही आम्हाला त्या देवाने सुचवली. काय? प्रत्येक महापुरुषाचे 4 मुद्द्यांमध्ये वर्णन करायचं उत्तरात. कोणत्याही महापुरुषावर प्रश्न आला तरी, लघुत्तरी आला तर 1.25 पान, दीर्घोत्तरी आला तर 2.5 पान. कोणते 4 मुद्दे? 1, त्या महापुरुषाचा थोडक्यात जीवन प्रवास. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदांवर प्रश्न आला तर 1, स्वामी विवेकानंदाचा थोडक्यात जीवन प्रवास. तो बुलेट कडून लिहायचा. तो लिहिता नाही येणार. ऑडिओ मध्ये शिकवलेला आहे, नोट्स मध्ये दिलेला आहे. त्याचा थोडक्यात जीवन प्रवास. दुसरा, त्या स्वामी विवेकानंदांचं योगातलं कॉन्ट्रीब्युशन. योगात काय योगदान त्यांनी दिलं, हा दुसरा मुद्दा. तिसरा, स्वामी विवेकानंदांचा त्यांचा योगातलं कॉन्ट्रीब्युशन झालं. तिसरा, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि लिहिलेली पुस्तकं. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि लिहिलेली पुस्तकं. आणि चौथा मुद्दा, त्यांच्याविषयी तुमचं असलेलं मत. आणि सुरुवातीला आकृती काढायची, वर्तुळ काढायचं, त्यात लिहायचं स्वामी विवेकानंद. पहिला बाण काढायचा, त्यात लिहायचा थोडक्यात जीवन प्रवास. दुसरा बाण काढून लिहायचं योगातील कॉन्ट्रीब्युशन. तिसरा बाण काढून लिहायचं स्थापन केलेल्या संस्था व लिहिलेली पुस्तकं. आणि चौथा बाण काढून लिहायचं त्यांच्याविषयी स्वमत, सारांश. संपलं. प्रत्येक महापुरुष या 4 मुद्द्यात आम्ही बसवला आणि आता बरेच कॉलेज तीच पद्धत वापरतात. हे आमचं संशोधन आहे. तेव्हा इथे 2 विषयांची ओळख मी तुम्हाला करून दिली. आता तिसरा विषय इंटर्नशिप. त्या इंटर्नशिप विषयी चैतन्य सर आपल्याशी बोलतील एक 5-10 मिनिटं आणि पुढच्या सोमवारी परत अधिक जास्त चांगलं घेऊ, छान. आणि हे आउटलाईन फक्त सांगतोय आणि गुगल फॉर्म कसा भरायचा ते चैतन्य सर आपल्याला सांगतील 5 मिनिटांमध्ये. आणि मग जानेवारीमध्ये त्यांना सगळं मटेरियल पाठवलं जाईल. ठीक आहे, इथे मी तुमची रजा घेतो, थांबतो. हरिओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हरिओम. ओव्हर टू यू चैतन्य सर. येस सर. हरिओम सगळ्यांना. आत्ताच आपण युनिट 1 मध्ये काय आहे, त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये काय आहे हे बघितलं. आता युनिट 3 आपला बघणार आहोत की त्याच्यामध्ये आहे इंटर्नशिप. आता युनिव्हर्सिटीने इंटर्नशिप का दिली याचा विचार करताना आपल्याला 4ही सेमिस्टरचं पोर्शन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. युनिव्हर्सिटीने जो NEP म्हणजे आपला न्यू एज्युकेशन पॉलिसी थ्रू पूर्ण पोर्शन बदललेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला रिसर्चची ओळख करून दिलेली आहे, जी आधीच्या आपल्या पूर्ण पोर्शन मध्ये 3rd सेमिस्टरला होती. ती आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला दिलेली. याचं कारण हे आहे की फर्स्ट सेमिस्टर पासूनच तुम्हाला रिसर्च म्हणजे काय हे समजायला पाहिजे. जेव्हा रिसर्च म्हणजे काय हे आपल्याला समजेल तेव्हा कुठे 4th सेमिस्टर मध्ये आपल्याला ऍक्च्युअल रिसर्च करायला सोपं जाईल. नाहीतर भरपूर वेळा आपण बघतो की आपण रिसर्चच्या वेळेस गोंधळून जातो. आणि त्याचाच भाग म्हणून सेकंड सेमिस्टरला आपल्याला इंटर्नशिप दिलेली आहे. इंटर्नशिप म्हणजे फक्त त्याच सेमिस्टरचा अभ्यास करून त्याचं पूर्ण इंटर्नशिपचा ते सगळं प्रोसिजर कम्प्लीट करून त्याच्यावरचा आलेख लिहून ते कॉलेजला सबमिट करणं एवढं त्याचं काम नाहीये. इंटर्नशिप ऍक्च्युअली जी सांगितलेली आहे फर्स्ट सेमिस्टरला रिसर्च काय हे समजवल्यानंतर इंटर्नशिप मध्ये
तुमचा 3rd आणि 4th सेमिस्टरला रिसर्च रिपोर्ट आणि योगाचं डेझर्टेशन याची पूर्वतयारी म्हणून तुम्हाला इंटर्नशिप ह्या 2nd सेमिस्टरला दिलेली आहे. जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करतात तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल समाजामध्ये काय गरज आहे योगाची हे समजायला लागतं आणि त्याच्यावरनं तुमचे रिसर्चचे विषय हे तुम्हाला ओळखायला मदत होते. नाहीतर आता तुम्ही मागच्या आठवड्यात जर का लेक्चर अटेंड केलं असेल तर 4थ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना अजूनही कन्फ्युजन आहे की रिसर्चचे विषय आम्ही काय निवडू, नक्की काय घ्यायचं आणि कशा पद्धतीने तो रिसर्च पुढे न्यायचा. तर युनिव्हर्सिटीने त्याच्यासाठीच आपल्याला 2nd सेमिस्टरला इंटर्नशिप दिलेली आहे. आता ही इंटर्नशिप करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काही क्रायटेरिया दिलेले आहे की इंटर्नशिप कुठे करावी, कशी करावी, काय काय असावं त्याच्यामध्ये. तर त्यांनी बघा, each student has to undergo compulsory one month internship at any organization or the organization suggested by university department conducting the following activities. काय काय activities दिलेल्या आहेत त्यांनी? Daily yoga class for the human resource available at an organization either in morning or evening. Yoga therapy sessions for disorders occurred to any of the human resource. Yoga counseling sessions for the psychological disorders. Consulting sessions for the people to make them aware about different career options in yoga. Also to clear the misconceptions about yoga. The report has to be submitted along with the completion letter from an institute where the internship is being done for the final assessment. याला 100 मार्क आहेत आपल्याला या इंटर्नशिपला. 80 मार्क तुमचे फायनल एक्झामला म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं फायनल सबमिशन असतं आणि 20 मार्क तुमच्या वायवाला. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा इंटर्नशिप करायची, आतापर्यंत आमचे अनुभव आहे की लोक शाळांमध्ये जातात, कॉलेजेसमध्ये जातात किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात, सूर्यनमस्कार शिकवतात महिनाभर आणि रिपोर्ट घेऊन येतात. सूर्यनमस्कार शिकून काहीही होत नाही. आज सूर्यनमस्कार कानाकोपऱ्यातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या व्यक्तींना सूर्यनमस्कार माहिती आहेत. युनिव्हर्सिटीने काय काय विषय दिलेले आहेत आपल्याला. तुम्हाला काउन्सिलिंग करता येऊ शकते, तुम्हाला करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात, मिसकन्सेप्शन्स योगाबद्दलचे तुम्हाला दूर करता येऊ शकतात, थेरपी बेस्ड तुम्ही योगाचे सेशन्स घेऊ शकतात म्हणजे स्ट्रेससाठी. मग तुम्ही स्ट्रेससाठी घेण्यासाठी तिथे जर का त्या कार्यालयामध्ये किंवा त्या शाळेमध्ये किंवा त्या ज्या ऑफिसमध्ये तुम्ही जाताय तिथे काय गरज आहे, कोणत्या पद्धतीचं वातावरण आहे हे समजून त्यांच्या गरजेनुसार जेव्हा तुम्ही योगाभ्यास घ्याल तेव्हा तिथे तुम्ही ऍक्च्युअल तुमचा इंटर्नशिप करत असाल. मग तुम्हाला तिथे आयडिया येईल की रिसर्च साठी मी काय विषय निवडावा किंवा याला मी असं पुढे कसं घेऊन जाऊ शकतो समाजातल्या वेगवेगळ्या अडचणी दूर करण्यासाठी. मग तुम्हाला 3rd सेमिस्टरला रिसर्च रिपोर्ट बनवताना काहीच अडचण येणार आणि 4th सेमिस्टरचा डेझर्टेशनला पण प्रॉब्लेम नाही येणार. तर तयारी तुम्हाला इथून करायची आहे, त्या सेमिस्टरला ते नाही करायचंय. 4ही सत्र मिळून तुमचं 1 डिग्री कंप्लीट होते, त्यामुळे प्रत्येक सत्र दुसऱ्या सत्राशी कनेक्टेड आहे हे समजून तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे. ओके, मग इंटर्नशिप करण्यासाठी काय काय प्रोसिजर असते ते आपण ऍडमिशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी जेव्हा जानेवारीमध्ये डिस्कस करणार आहोत त्या पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलल्या जातीलच. काय पद्धतीने तुम्हाला परमिशन घ्यायची, त्याच्यानंतर कसं काम करायचंय, त्याच्यानंतर तुमचं असेसमेंट कशी लिहायची आहे आणि मग फायनल सबमिशन साठी काय काय तयारी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये आपण काही काही गोष्टी डिस्कस करत जाऊयात पुढे. ठीक आहे. त्याच पद्धतीने पुढचा जो आपला विषय आहे तो योगा प्रॅक्टिकल आणि त्याच्यानंतर लास्ट विषय जो आहे आपला अप्लाइड योगा. आता बघा, हा अप्लाइड योगा तुम्ही तुमच्या इंटर्नशिप मध्ये युटिलाइज करू शकतात. तर अप्लाइड योगामध्ये काय, योगा इन एज्युकेशन म्हणजे शाळेमध्ये जर का तुम्हाला योग घ्यायचा असेल तर तुम्हाला योगा इन एज्युकेशनचे सगळे तिथे पायऱ्या समजून घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला विद्यार्थ्यांकडे जायचंय. योगा इन स्पोर्ट्स, तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये जाणार असाल तिथे स्पोर्ट्स
बद्दल काही काम चालू असेल किंवा तिथे प्लेयर्स असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने योग दाखवू शकतात किंवा त्यांचं इंटर्नशिप महिनाभर कशी घेऊ शकतात त्या पद्धतीने तुम्ही कराल. योग थेरपी आहे तुमच्या याच्यामध्ये आणि अशा ह्या 3 मॉड्यूल्सला घेऊन तुम्ही जर का इंटर्नशिप केली तर तुमची बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा इंटर्नशिप ही जास्त वजनदार असेल की आणि तुमच्यामध्ये अनुभव पण येतील. आणि तुम्हाला कळेल की प्रत्येक अभ्यास एकमेकांशी कसा कनेक्टेड आहे आणि ह्यातूनच योग होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 4 विषय आहेत. त्याच्यातले 3 विषय हे तुम्हाला रिटन एक्झामसाठी आणि एक विषय तुमचा जो आहे इंटर्नशिपचा त्याच्यामध्ये असेसमेंट तुम्हाला तो एक 4था विषय आणि 5वा विषय आपला प्रॅक्टिकलचा. असे 5 विषय आपले असणार आहेत. ठीक आहे. आता मी आपल्या चॅट बॉक्समध्ये सेकंड सेमिस्टरच्या ग्रुपची लिंक पाठवलेली आहे. जे विद्यार्थी जॉइन नसतील ते ह्या लिंक थ्रू आपल्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकतात आणि पुढचे सगळे डिटेल्स आपल्याला त्या ग्रुपमध्ये मिळतील. ऍडमिशन प्रोसेस कशी आहे, त्याच्यानंतर नोट्स कसे मिळणार आहेत, ऑडिओज कसे मिळणार आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला त्या ग्रुपमध्ये मिळत जातील. ठीक आहे. आता मी अनम्यूटचं ऑप्शन ऑन करतो. कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा आणि प्रश्न विचारू शकतात.